प्रेज गॉड, शालोम एव्हरीवन. प्रभूच्या प्रिय लेकरांनो, मी तुमचे पुन्हा एकदा स्वागत करतो या अद्भुत वचनाच्या मनन समयी. हालेलुया. पुन्हा एकदा परमेश्वर आमच्या प्रत्येकाशी काहीतरी बोलू इच्छित आहे. आपली मने तयार करा, आपले जीवन तयार करा आणि एका अपेक्षेने बसा. आज परमेश्वर काहीतरी नवीन सांगेल. ज्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला हवी होती त्याच प्रश्नाचं उत्तर आज परमेश्वर देणार आहे. आमेन. हालेलुया. जर मी विश्वास करतो तर आपण आपले नेत्र बंद करूया आणि प्रार्थना करूया. हे प्रभू, आम्ही सर्वजण एकत्र बसलो आहेत आणि आम्हाला आशा आहे, अपेक्षा आहे की तू आमच्याशी बोलशील. तुझे अद्भुत मुख उघडून तू आमच्या प्रत्येकावर बोलशील. पवित्र आत्म्याचे कार्य सुरू झालेलं आहे. पिता, मी तुला धन्यवाद करतो की तू आमच्या जीवनामध्ये अजूनही इंटरेस्ट ठेवतोस, रुची ठेवतोस आणि आमचं जीवन बदलण्यासाठी प्रयत्न करतोस. धन्यवाद करतो. आज आम्ही देखील पूर्ण मनाने, पूर्ण परमेश्वर पिता शक्तीने तुझ्यावर प्रेम करताय देवा. हालेलुया. की तू आमच्याशी बोलावस, तू आमच्या सर्वांबरोबर बोलावस. इथं बसल्या मला ऐकत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला तू स्पर्श करणार आहेस. हा संदेश सुरू असतानाच अनेक लोकांच्या प्रश्नांची उत्तरं मिळेल. येशू, तुझ्या नावाने मी धन्यवाद करतो आणि प्रार्थना येशूच्या महान नावात करतो म्हणून तू ऐक पिता. आमेन, आमेन, आमेन. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. आज आम्ही उपासना, खरी आराधना याबद्दल पाहणार आहे. खऱ्या आराधनेचं चिन्ह काय, खऱ्या आराधनेची लक्षणं काय आणि काही उदाहरणं घेऊन हालेलुया आज आपण या अभ्यासक्रमाला सुरुवात करणार आहे. तर घ्या आपल्या बरोबर आपलं पवित्र शास्त्र घ्या, आपल्याबरोबर आपली वही घ्या, आपले पेन घ्या आणि जे काही परमेश्वर तुम्हाला सांगत आहे ते लिहून घ्या. हालेलुया. बायबल मध्ये एक महान व्यक्ती आहे ज्याचे उदाहरण नेहमी एक उत्तम आराधना वचन सांगत असताना नेहमी केलं जाते. उत्तम आराधनेचं एक उदाहरण म्हणून घेतलं जाते. तो व्यक्ती म्हणजे अब्राहम आहे. हालेलुया. अब्राहमाच्या आराधनेमध्ये आज्ञाधारकतेचा आज आपण अभ्यास करणार आहे. बघा, आम्हाला वाटते गीत गाणे, हात उंच करणे, गिटार वाजवणे म्हणजे आराधना आहे. आणि आराधना बायबलनुसार इतकीच नाही आहे. इथे अब्राहमाने कोणतेही गीत गायलेले नाही आहे. इथे अब्राहमाने कोणतीही वाद्य वाजवले नाहीत. पण अब्राहम इथे आज्ञा पालनाच्या द्वारे परमेश्वराची आराधना करताय. सर्वात मूल्यवान भेट, सर्वात मूल्यवान गोष्ट तो देवाला अर्पण करून अब्राहमाने देवाच्या आज्ञेवरून आपला सर्वात मूल्यवान पुत्र इसहाक याला बलिदान करण्यास देवाला संमती दिली. होय पिता, जर तुला असे वाटते तर माझ्या जीवनात हे नक्की घडू दे. जर तुला असे वाटते की मी माझ्या पुत्राला बलिदान करावं तर मी तयार आहे. ही कृती केवळ परीक्षा नव्हती तर ती एक आदर्श आराधना होती. हालेलुया. एक आराधनेचं उत्तम एक्झाम्पल होती जी परमेश्वरावर संपूर्ण विश्वास आणि संपूर्ण समर्पण दाखवते. हालेलुया. या घटनेमध्ये लपलेले काही पैलू आज आपण समजून घेणार आहे आणि खरी उपासना आणि आज्ञाधारकतेचा खरा अर्थ आज आम्हाला पवित्र आत्मा समजावून सांगेल. हालेलुया. पॉइंट नंबर 1, संपूर्ण विश्वास आणि निस्सीम आज्ञाधारकता. अब्राहमाने देवाच्या वचनावर पूर्ण विश्वास ठेवला. हालेलुया. ज्यावेळेला मी आराधना करतो त्यावेळेला आराधना आमची जीवनशैली होते. आमचे गीत आमच्या कृतीतून गायले जाते. हालेलुया. आमचे गीत आमच्या कृतीतून गायले जाते. म्हणून पहिला मुद्दा काय, संपूर्ण विश्वास आणि एक निस्सीम आज्ञाधारकता. हालेलुया. अब्राहमाने देवाच्या वचनावर पूर्ण विश्वास ठेवला. जेव्हा देवाने इसहाकाला बलिदान करायला सांगितले तेव्हा त्याने कोणतेही प्रश्न विचारले नाहीत किंवा चर्चा केली नाही. तो तात्काळ निघाला. वचन सांगते त्याने साराला उठवलं देखील नाही. त्याने आपल्या बरोबर काही दास घेतले आणि तो निघत आहे. हालेलुया. का? त्याने साराला विचारलं असेल कारण एकदा त्याने साराचं ऐकलं होतं आणि तिच्यामुळे इश्माएलला खूप दूर घालून द्यायला लागलं. तो देखील अब्राहमाच्या पोटचा गोळा होता आणि त्याला त्याचा खूप त्रास झाला होता. आता मात्र तो साराचं कुठलंही सजेशन आणि सल्ला ऐकू इच्छित नाही. त्याला आता समजले आहे मला केवळ परमेश्वराचे ऐकायचे आहे. हालेलुया. आज आपण देवाच्या आज्ञांचे पालन करत आहे काय, जर त्या आपल्याला अवघड वाटत असल्या तरी सुद्धा. आमेन. मला खूप अद्भुत वाटते, इतक्या वर्षांनी झालेला त्याचा हा दुसरा पुत्र आहे. एका पुत्राला इश्माएलला देखील परमेश्वराने
तिथून हगारी बरोबर पाठवून दे म्हणाल्यानंतर खरोखर अब्राहम तयार झाला. ते देखील त्याच्या हृदयावर त्याने दगड ठेवून तिला पाठवलं होतं. हालेलुया. जरी ती दासी होती तरी ते बाळ तर त्याचं होतं ना. त्याचं बाळ त्याचं रक्त होतं, त्याचं बाळ त्याची आयडेंटिटी होते. तरी देखील तो इश्माईलला त्याच्या समोरून जाऊ देत आहे. हे कसे काय त्याला जमले असेल? परमेश्वराचे आज्ञापालन एक आराधना आहे प्रियानो. आमेन. हालेलुया. आणि आता दुसरा पुत्र झालाय. दुसऱ्या पुत्राला तर परमेश्वर म्हणतं की याला एका बलीसारखे अर्पण कर. हालेलुया. जेव्हा एखाद्या प्राण्याला त्या वेदीवर अर्पण करण्यात यायचे त्यावेळेला त्याचे रक्त त्या वेदीवर पाडण्यात यायचे आणि अशाच पद्धती होत्या अर्पणाच्या. आणि परमेश्वर एका बापाला असे सांगत की तू तुझ्या एकुलत्या एका पुत्राचे समर्पण कर, त्याला माझ्यासाठी वेदीवर बलीसारखे अर्पण कर. आणि ते करण्यास तो तयार होत आहे. किती अद्भुत आराधनेचं उदाहरण आहे. हालेलुया. किती अद्भुत आराधना आहे ही किती अद्भुत विश्वास आहे, किती समर्पण आहे, काय सरेंडरिंग आहे प्रिया. बघा, मी काही दिवसांपूर्वी एका मुलगीला ऍक्च्युअली भेटलो होतो. एक सिस्टर होती ती आणि माझ्या चर्चमध्ये ती येते आणि तिला आम्ही सांगितलं होतं की तुला जर ऍक्च्युअली परमेश्वराचं अद्भुत गोष्ट जर पाहायची असेल तर आता तुझं ज्या मुलावर प्रेम आहे, ज्या मुलगीवर प्रेम आहे त्याला तुला सोडून द्यायचं. आणि मी तुला हे सांगितलं, हेच उदाहरण घेऊ की जर अब्राहमाने आपला मुलगा खरोखर देवासाठी देण्याचा निश्चय केला आणि देवाने त्याचा मुलगा त्याला परत दिला तर तुला देखील खरोखर हा व्यक्ती परत मिळेल. पण आज परमेश्वर म्हणताय तू तुझी सर्वोत्तम गोष्ट परमेश्वराला देऊ शकतेस का? आजकाल तरुण लोकांना प्रेम होतं. आजकाल तरुण लोकांना खरोखर असं प्रेम होतं की ते सर्व काही त्या व्यक्तीसाठी सोडायला तयार असतात. पण आज आमच्यासमोर एक प्रश्न आहे की परमेश्वरासाठी जसे अब्राहमाने इसाकाला त्याग करण्याचा प्रयत्न केला तसे तुम्ही त्याग करायला तयार आहात काय? मला आणखीन एक गोष्ट याच्यामध्ये ऍड करू वाटते, ती म्हणजे इसाक परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे किंवा त्याच्या इच्छेप्रमाणे आणि आपल्या बापाच्या इच्छेप्रमाणे त्या वेदीवर झोपलेला आहे. त्या वेदीवर त्याने स्वतःचं अर्पण केलंय. त्याचा बाप त्याला बांधत आहे आणि त्याला त्या पद्धती माहित आहे की अर्पणाची पद्धत म्हणजे कोकरेला बांधायचं, कारण तो कोकरेने सुटून पळून जाण्याचा प्रयत्न करू नये. हालेलुया. म्हणून त्याला बांधण्यात यायचं. अब्राहमाने इसाकाला देखील एक्झॅक्टली त्या प्रकारे बांधले होते. तो बांधताना त्याला लक्षात आलं असेल की आज माझा पिता माझेच अर्पण करणार आहे, पण तरी देखील एक उत्तम पुत्र आपल्या पित्याच्या आज्ञेच्या अधीन आहे. हालेलुया. तो अधीन आहे आणि येशू ख्रिस्ताबरोबर इसाकाची तुलना होते. कारण ज्यावेळेला पिता येशूचे अर्पण करून घेणार होता त्यावेळेला येशू देखील काही बोलला नाही. एक्झॅक्टली इथे अब्राहम देखील इसाकाचे अर्पण करू इच्छित आहे आणि इसाक देखील काही बोलत नाहीये. आम्ही इसाकासारखा पुत्र बनायला पाहिजे. आज आम्ही इसाकासारखी देवाची कन्या बनलं पाहिजे. आई वडिलांचं ऐकलं पाहिजे. बघा, आणि त्याचा पिता देखील एक आराधना करत आहे आणि त्याचा पुत्र देखील एक आराधना करत आहे. हालेलुया. अब्राहम देखील आज्ञापालन करणार आहे, इसाक देखील आज्ञापालन करणार आहे. आमेन. हालेलुया. पॉइंट नंबर 2, आराधना म्हणजे आमच्या आवडत्या गोष्टींचे बलिदान देणे. आमेन. आम्हाला जे आवडते त्याचे बलिदान देणं. खऱ्या उपासनेमध्ये काहीतरी गमवावं लागतं. अब्राहमासाठी इसाक हा त्याच्या आयुष्यातील सर्वात मूल्यवान असं धन होतं, पुत्र होता, परंतु त्याने परमेश्वराच्या इच्छेसमोर त्याला देखील अर्पण करण्याची तयारी दर्शवली. हालेलुया. तुम्हाला समजतंय? म्हणूनच पौल रोमकरास पत्र 12:1 मध्ये म्हणताय आपली शरीर देवाला जिवंत पवित्र बलिदान म्हणून अर्पण करा. आजकाल चर्च मध्ये जेव्हा आम्ही आराधना करणाऱ्या तरुणांना पाहतो त्यावेळेला प्रत्येक तरुणाला असे वाटते की या रविवारी मी आराधना करणार आहे. आणि जर त्याच्या पास्टरने सांगितलं या रविवारी तू नकोस, त्या सिस्टर करू दे, त्यावेळेला त्याला खूप वाईट वाटते, कारण बलिदान करण्याची तयारी नाही. त्याला असं वाटते पास्टर माझ्याबरोबर मुद्दाम असे करताय. किंवा वडिलांनी समजा एखादी गोष्ट लगेच जर दिली नाही जी आपल्या अपेक्षेप्रमाणे असते, लगेच आम्हाला वाटतं की खरोखर ही किती वाईट माणसं आहेत. माझ्या जीवनाबद्दल कधी विचार करत नाहीत, माझे पास्टर माझ्याबद्दल विचार करत नाही. प्रियानो, आराधना काहीतरी बलिदान मागते. हालेलुया.
आराधना काहीतरी बलिदान मागते. जर बलिदान देण्याची तयारी नाही तर आमचं आराधना कुणापर्यंत पोहोचत नाही, ती परमेश्वरापर्यंत देखील पोहोचत नाही. कारण आराधना कधीही मेजावर होत नाही, आराधना मेजाच्या खाली होते. हालेलुया. इतके वर्ष मी आराधना करताय, जवळपास मला 15 वर्षापेक्षा अधिक काळ झाला मी आराधना करताय. या आराधनेमध्ये सर्वात पहिली गोष्ट जर परमेश्वराने मला शिकवली आहे तर बलिदान. हालेलुया. बलिदान करणे. आमेन. माझ्या इच्छा बलिदान करणे, मला काय वाटते ते बलिदान करणे आणि परमेश्वराला जे वाटते ते करणे म्हणजेच आराधना आहे. मला काय आवश्यक आहे, मला काय योग्य वाटते, माझी एक आयडिया खूप चांगली होती, या आयडियाज परमेश्वराला नको आहेत. परमेश्वराला सुरुवातीला शेवट कळतो. देव आमच्यापेक्षा ज्ञानी आहे. तो आम्हाला जे काही करायला सांगतो त्यामध्ये आमचे काही नाश किंवा आमची हानी तो बघत नाही. वचन सांगते तो आमच्या भल्यासाठी सर्व काही गोष्टी करतो. पण जो कोणी स्वतःला आराधना करणारा म्हणतो, जो कोणी स्वतःला ख्रिस्ती म्हणतो, त्याने बलिदान करण्याची तयारी ठेवली पाहिजे. हालेलुया. पॉइंट नंबर 3, उपासना, आराधना ही आमच्या हृदयाची परीक्षा आहे. हालेलुया. आमच्या अंतःकरणाची ती एक परीक्षा आहे. अब्राहमासाठी ही केवळ एक बाह्य आज्ञाधारकपणा नव्हता, एक बाह्य स्वरूपातली आज्ञाधारकता ही नव्हती, तर ती त्याच्या हृदयाची परीक्षा होती. देवाला जे पाहिजे असते की आपण त्याच्यावर किती प्रेम करतो. देवाला सतत हे पाहायचं असतं की आम्ही त्याच्यावर किती प्रेम करतो. तो आमच्या हृदयाची परीक्षा घेत होतो, कारण तो देखील एक पॅशनेट पिता आहे. इमान आवेशाने भरलेला पिता आहे. त्याला देखील वाटतं की त्याच्या मुलांनी त्याच्या जवळ यावं, त्याच्यावर प्रेम करावं, त्याला आपल्या जीवनातील सर्व गोष्टी बलिदान कराव्यात केवळ त्याच्यासाठी. हालेलुया. बघा, आम्ही परमेश्वरावर प्रेम करत आहे की त्याच्या आशीर्वादांवर प्रेम करत आहे. कधी कधी त्याने दिलेल्या आशीर्वादांमध्येच आम्ही बुडतो. मला वाटतंय कुठेतरी परमेश्वराने अब्राहमाला इसाकामध्ये खूप जास्त प्रेम करताना, गुंतताना बघितलं असेल कदाचित, आणि म्हणूनच त्याचे लक्ष कदाचित आशीर्वाद देणाऱ्यावरून हटले असेल असे परमेश्वराच्या लक्षात आले. म्हणून त्याने त्याचा पुत्र मागितला. पण प्रियानो, तो क्रूर पिता नाहीये. जसे आम्ही आमच्या मुलांचा बाप आहोत तसा आमचा स्वर्गीय पिता देखील आमचा बाप आहे. तो देखील आमच्यावर कुठल्याही प्रकारच्या अशा अवास्तव मागण्या करत नाही. तो आमच्या हृदयाची परीक्षा घेतो. हालेलुया. कधी कधी एखादा पास्टर असो, चर्च मधल्या लोकांना एखादी कठीण गोष्ट करायला सांगतो, याच्या पाठीमागे तो त्याच्या हृदयाची परीक्षा घेत असतो की खरोखर तो मजबूत आहे का. अनेक लोक या परिस्थितीमध्ये तक्रार करतात, अनेक लोक या परिस्थितीमध्ये अयोग्य प्रतिसाद देतात आणि म्हणून त्यांचे प्रतिफळ, त्यांचे वेतन त्यांच्या हाती पडतच नाही. म्हणून लक्षात ठेवा, आशीर्वादांपेक्षा आशीर्वाद देणाऱ्यावर प्रेम करायचं आहे. आम्हाला गिफ्ट मिळालंय, राईट. तुम्ही गीत गाऊ शकता, तुम्ही सुरात म्हणू शकता. काही लोक सुरात गीत गाऊ शकत नाही, पण जे सुरात गातात त्यांना कधी कधी परमेश्वर खाली बसवतो. हालेलुया. आणि जे सुरात गात नाही त्यांना परमेश्वर मेजावर उभा करतोय. आणि आम्हाला काय वाटतं, आम्हाला तर परमेश्वर तू गिफ्ट दिलेस, मग आम्ही त्या मेजावर पाहिजे ना, आम्ही सुरात गातो. नाही, हे सुरात गाण्याबद्दल नाहीये. हे आहे तुम्ही इतरांना कसे पाहता, तुम्ही आराधना कशी करता, तुम्ही परमेश्वराच्या इच्छेला समजता का, यावर आहे. आणि तो बाहेरचं आज्ञा पालन बघत नाही, तो हृदयाची परीक्षा घेतो. हालेलुया. पॉइंट नंबर 4, ज्या क्षणी आपण आपल्या जीवनातील मूल्यवान गोष्टींचे अर्पण करतो तेव्हा देव व्यवस्था करतो बाकीच्या गोष्टींची. ओके. कशी? जेव्हा अब्राहमाने इसाकाला अर्पण करायला हात उचलला तेव्हा परमेश्वराने त्याच्या हाताला रोखलं आणि मग त्याला बोलण्यात आलं किंवा त्याला सांगण्यात आलं, ए इसाकाला मारू नको हा, तू इसाकाला काही करायचं नाहीये. अब्राहमाला असं वाटलं की एकदा म्हणतोय त्याचं अर्पण कर, एकदा म्हणतोय करू नको. ओके, बरं ठीक आहे. पण तो प्रश्न करत नाही. तो प्रश्न न करता इसाकाला त्या वेदीवरून खाली घेत आहे. खाली घेतल्यानंतर तो विचारताय, आता मग या वेदीवर अर्पण करायचं तर काय. त्यावेळेला परमेश्वराने एक झुडपात शेंगे अडकलेला एडका पुरवला. यू अंडरस्टँड? तुम्हाला समजत आहे का मी काय म्हणतोय? ज्या दिवशी आम्ही परमेश्वराला अर्पण करायची तयारी ठेवतो तेव्हा परमेश्वर ओके बाकीच्या गोष्टींची व्यवस्था करतो. खरं तर परमेश्वराला आमच्याकडून ते अर्पण नको असते. हालेलुया. देवाला काय हवंय आमच्याकडून?
प्रियांनो, कधी याचा विचार केला? याचा अर्थ जेव्हा आपण देवाच्या आज्ञेचं पालन करतो तेव्हा तो आपल्या गरजा पूर्ण करतो, आम्हाला जे हवं आहे तो देतो. म्हणूनच त्या दिवशी हे यहोवा इरे, उत्पत्ती 22:14, परमेश्वर पुरवठा करणार आहे, हे नाव परमेश्वराचे अब्राहमाला समजले. प्रियांनो, हालेलुया. तो आमच्या आशीर्वादाने जेलस होत नाही, कारण आशीर्वाद देणारा तो आहे. हालेलुया. त्याला त्या आशीर्वादांमध्ये आम्ही त्याला विसरू नये इतकीच त्याची अपेक्षा असते. हालेलुया. पॉइंट नंबर 5, आत्मिक प्रवासामध्ये या आराधनेमध्ये एकटेपणा नक्की येणार आहे. हालेलुया. हे देखील लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही खरी आराधना करता तुम्हाला एकटेपणा येणार आहे. अब्राहमाने वचन सांगत आहे, आपले सेवक आणि आपली गाढवं पर्वताच्या खाली पायथ्यावर सोडून इसाकाबरोबर तो पर्वतावर गेला. आणखी मी मगाशीच बोललो, त्याने साराला देखील हे सांगितलेलं नाहीये, कारण खरी आराधना आपली एकटेपणातली समर्पण चेक करत असते. एकटेपणामध्ये आम्ही कसे जगतो. कधी कधी बघा, आम्हाला असं वाटतं की आमच्या जीवनात एखादं समर्पण परमेश्वर जर आम्हाला करायला लावत आहे, तर त्यावेळेला ते समर्पण करताना आम्हाला खूप वाईट वाटतं आणि आम्ही लगेच लोकांसमोर ते बोलून दाखवतो. पास्टरांनी बघा ना, मला हे काम लावलं, पास्टरांनी मला मुद्दामहून ते करायला लावलं. परमेश्वर आम्हाला काय शिकवत आहे? आज या वेळेस आम्ही आमच्या आत्मिक प्रवासात किंवा या आराधनेच्या प्रवासात एकटेपणाचा अनुभव घेणार. कधी कधी आम्हाला एकटं पडावं लागणार. अब्राहमाने साराला उठवून सांगितलं नाही, बघ परमेश्वर इतक्या दिवसांनी आपल्याला मुलगा देतोय आणि काय बोलतोय बघ, इतके दिवस ऍक्च्युली आपण वांझ होतो, आपल्याला मुलं पाहिजे होती, आपण निसंतान होतो आणि आता आपल्याला किती वर्षांनी मुलगा झालाय आणि आता परमेश्वर आपल्याकडून तो मुलगा मागायला लागलाय. तुला योग्य वाटते काय? मला तर परमेश्वराचं काय पटलं नाही बाबा, हे देव आमच्या बरोबर जे काही करताय ते मला पटलं नाही, असे त्याने साराला झोपेतून उठवून सांगितले नाही. जर त्याने तसे सांगितले असते तर यापुढे परमेश्वर अब्राहम बरोबर चालला नसता. प्रियांनो, हालेलुया. बघा, काही आत्मिक प्रवास आमच्या जीवनामध्ये असे असतात जे आपल्याला एकट्याने पार करावे लागतात, आम्हाला एकट्याने चालावे लागते, जिथं आमच्या बरोबर कोणी नसणार आहे. देवाची इच्छा आहे केवळ तू आणि मी एकत्र जायचंय. कोणी आमेन म्हणेल? हालेलुया. देवाच्या योजना प्रत्येकासाठी कधी कधी स्पष्ट नसतात. आपल्या आसपासचे लोक आपल्या जीवनामधल्या देवाच्या त्या योजनांना स्पष्टपणे पाहू शकत नसतात. जर सारा उठली असती, जर साराला अब्राहमाने झोपेतून उठवून विचारले असते, तर सारा काय म्हणाली असती? तुम्ही अजिबात असं करायचं नाही, मी इसाकाला कुठेही जाऊ देणार नाही, कारण तिला परमेश्वराची योजना समजली नसती. हालेलुया. तुम्हाला समजतंय मी काय म्हणतो? लक्षात घ्या, या वचनाला नीटपणे समजा. आपल्या आसपासचे लोक देवाच्या योजनेला जी आपल्या जीवनात चालू आहे त्याला समजू शकत नाही, म्हणून ते कधी कधी त्या योजनेपासून तुम्हाला बिघडू शकतात, दूर घेऊन जाऊ शकतात. म्हणून तुम्हाला जेव्हा देवाचा आवाज स्पष्ट येतोय त्यावेळेला तुम्ही ते करायचं आहे, भले तुम्ही एकटे पडला तरी चालेल. कोणी आमेन म्हणेल? हालेलुया. पॉइंट नंबर 6, खरा वारसा म्हणजे आज्ञापालन आहे. अब्राहमाचा खरा वारसा त्याची संपत्ती, त्याची कुळ नव्हती, तर त्याचा आज्ञापालन होतं. देव खूप प्रसन्न झाला त्या दिवशी आणि तो काय म्हणला? तू माझं ऐकलंस, तू माझं ऐकलंस म्हणून तुझी संतती मी आशीर्वादित करेन. तू माझं ऐकलंस, तू माझी आज्ञापालन केलीस. मला माहित आहे हे कठीण होतं, मी जाणून बुजून तुला कठीण आज्ञा पाळायला सांगितलं होतं, पण मला खरंच इतका आनंद होतोय. अब्राहमा, तू माझं खरंच ऐकलंस. हालेलुया. तू माझं ऐकलंस, तू एकटा चाललास, तू आपल्या पत्नीला नाही सांगितलंस, तू चाललास. हालेलुया. म्हणून मी तुझी संतती काय करेन? आशीर्वाद करेन. प्रियांनो, खरा वारसा हेच आहे आज्ञा पालन. जेव्हा आम्ही परमेश्वराचे आज्ञा पालन करतो त्यावेळेला आमची संतती आशीर्वाद होते. आमेन. हालेलुया. बघा, अनेक आई वडील आपल्या जीवनामध्ये ठरवतात, खूप सारे प्लॅनिंग करतात, योजना करतात की त्यांचं कुटुंब आशीर्वाद व्हावं, पण जीवनाच्या
प्रत्येक दिवशी परमेश्वर त्यांना काहीतरी आज्ञा पालन करायला सांगत असतो आणि ते आई वडील करत नाहीत आणि म्हणून त्यांची प्रत्येक स्वप्न हे अधुरे असते. आज मी हे तुम्हाला अतिशय स्पष्ट सांगतो, तुमची अनेक स्वप्न अधुरी असतात कारण तुम्ही ते आज्ञा पालन केलं नाही. तुमची इच्छा असते की तुमच्या मुलग्याला त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळावं, तुमची इच्छा असते तुमच्या मुलीचं एका विशिष्ट आणि चांगल्या व्यक्तीवर लग्न व्हावं, पण असे बिलकुल घडत नाही कारण अब्राहमासारखे आम्ही परमेश्वराचे ऐकत नाही म्हणून आमची संतती देखील आशीर्वाद होत आहे. आज अनेक मुलं आपल्या आई वडिलांना दोष देत आहेत, ते त्यांना सोडून जात आहेत. बऱ्याच गोष्टी आई वडिलांनी मुलांसाठी केल्या असतील पण तरी देखील त्यांचे मुलं त्यांचं ऐकत का नाहीत? कारण त्यांनी मुलांचे हट्ट पूर्ण करायला परमेश्वराचा आज्ञाभंग केला आहे. प्रियांनो, असे करून चालणार आहे, अशी आमची संतती कधी आशीर्वादित होणार नाहीये प्रियांनो. आमेन. पॉइंट नंबर 7, विश्वासाच्या कृतीमधून एक महान इतिहास घडतो. हे लक्षात ठेवा, जेव्हा आम्ही विश्वासाची महान कृती करतो तेव्हा एक महान अद्भुत इतिहास आम्ही घडवू शकतो. अब्राहमाच्या आज्ञा पालनामुळे तो विश्वासाचा जनक, विश्वासाचा पिता म्हणून त्याला संबोधण्यात आलं. येशू ख्रिस्ताच्या क्रुसावरच्या बलिदानाचं देखील ही घटना साधर्म्य साधते. बरोबर आहे? या दोन्ही घटना बघा, येशू ख्रिस्ताने क्रुसापर्यंत आज्ञापालन केले, विश्वास राखला आणि एक महान इतिहास घडवण्यात आला. हालेलुया. बघा, जसे इसाकाने देखील स्वतःला पूर्णपणे अब्राहमाच्या हातात दिले, तसेच येशूने देखील पूर्णपणे त्या क्रुसावर स्वतःला दिले. आमेन. जसा पिता तसे पुत्र बनतात. आमेन. जसा अब्राहम तसा इसाक बनला, जसा पिता आहे तसा येशू आहे. आणि आज जर आम्ही त्याला म्हणतो की मी येशूवर विश्वास करतो, त्याच्यावर प्रेम करतो, तर आम्ही देखील त्याचं आज्ञापालन करून आम्ही देखील विश्वासाचा जनक बनू शकतो. प्रिया, यू अंडरस्टँड? तुम्हाला समजत आहे? आम्हाला विश्वासाचा पिता बनायचा आहे. पॉइंट नंबर 8, आणि हा सगळ्यात शेवटचा मुद्दा आहे आणि मला तुमच्याशी बोलायचं आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो की देवाला सर्वात अधिक प्रिय गोष्ट अर्पण करण्याची तयारी नेहमी असली पाहिजे. आमेन. सर्वात प्रिय गोष्ट अर्पण करण्याची तयारी नेहमी असली पाहिजे. परमेश्वरला आपल्याकडून केवळ बाह्य अर्पण नको आहे, दिसणार अर्पण नको आहे. काही गोष्टी आमच्या जीवनामध्ये अशा असतात ज्या आम्ही लपवून ठेवतो. आमच्या जीवनाचे सगळे भाग आम्ही परमेश्वराला देत नाही. आमच्या जीवनाचे सगळ्या बाजू आम्ही परमेश्वराला देत नाही. तुम्हाला माहिती आहे, आम्ही काही भाग स्वतःसाठी राखून ठेवतो, हनन्या आणि सप्पीरासारखे. आम्हाला वाटते त्या गोष्टी मी देऊ शकत नाही, मी माझ्या जीवनाचे काही भाग अर्पण करू शकतो. इथपर्यंतच परमेश्वर यायचं, याच्या पुढे परमिशन नाही. काही डोर्स मी माझ्या स्वतःसाठी राखीव ठेवले, इथं परमेश्वराला परमिशन नाही. नो, आमच्या जीवनाचे प्रत्येक भाग परमेश्वराला अर्पण करण्याची आमची तयारी पाहिजे. कधी कधी आम्ही एक आजारी, राईट, किंवा एक जखमी कोकराला अर्पण करण्याची तयारी दाखवतो. परमेश्वराच्या वचनामध्ये जर तुम्ही बघितलं, लेवीच्या पुस्तकांमध्ये अर्पणांबद्दल खूप काही लिहिलं. तिथं अर्पण करण्याच्या पद्धती जर तुम्ही बघितल्या तर एखाद्या कोकराला एक छोटीशी जखम देखील चालत नव्हती, कारण देवाला देताना तुम्हाला सर्वोत्तम ते द्यायचं आहे. हालेलुया. कधी कधी आम्ही अशा गोष्टी परमेश्वराला अर्पण करतो ज्याची आमच्या स्वतःच्या जीवनामध्ये काही व्हॅल्यू नसते आणि आम्ही ती परमेश्वराला देतो आणि आम्हाला असं वाटतं की ही गोष्ट मी परमेश्वराला दिली, मी किती मोठं काम केलं. पण एक अशी गोष्ट असते जी सर्वात आवडती, सर्वात मौल्यवान असते, ती मात्र आपण राखून ठेवतो, लपवून ठेवतो आणि आम्हाला वाटतं परमेश्वराला दिसतंय कुठं. वचन सांगत आहे, परमेश्वराचे नेत्र अखिल पृथ्वीचे निरीक्षण करतात, त्याच्यापासून काही लपत नाही. प्रियानो, आमच्या जीवनातील सर्वात मौल्यवान गोष्ट देखील देवाला हवी आहे. कोणी आमेन म्हणे? येस, आपल्या जीवनातील सर्वात मौल्यवान गोष्ट देवाला हवी आहे. बघा प्रियानो, आज आमच्या आत्मपरीक्षणासाठी एक प्रश्न आहे की माझ्या जीवनात अशी कोणती गोष्ट आहे जी मला देवापेक्षा अधिक प्रिय वाटते, मी त्याच्यासाठी ती अर्पण करू शकतो काय? आज आमच्या समोर प्रश्न आहे प्रिया. अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला देवाला अर्पण करण्यापासून रोखते, ती तुम्हाला अर्पण करायची. अब्राहमाची आज्ञा धारकता म्हणजे खरी उपासना. त्याने शब्दाने आराधना नाही केली, मैं तेरे लिए मरूंगा, मैं तेरे लिए जीऊंगा, माझं जीवन तुला, माझं सर्व धन तुला. नाही, तो जगला. त्याच्या कृतीतून त्याने दाखवली की देवच त्याच्या जीवनातील प्रथम प्राधान्य आहे. जर आपण अशा प्रकारे जगलो तर देव आमच्यासाठी नेहमी यहोवा इरे बनेल. हालेलुया. तो आमच्यासाठी यहोवा इरे बनेल, जो प्रत्येक गरजेसाठी उपाय आहे. आज आपण विचार करूया की माझ्या जीवनातील इसहाक कोणता आहे, माझ्या जीवनामध्ये अशी मूल्यवान गोष्ट कोणती आहे.
माझ्या जीवनातील इसहाक कुठे लपवून ठेवलाय, मी तो देवाला अर्पण करू शकतो काय? हालेलुया. तुम्ही तो अर्पण करू शकता जर परमेश्वराने ते मागितलं तर. हालेलुया. मी आज प्रत्येक आई वडिलांना, प्रत्येक तरुणांना, प्रत्येक विवाहितांना सांगतो, तुमच्या जीवनातील सर्वोत्तम गोष्ट देवाला देण्याची पृथ्वी ही एकमेव जागा आहे. तुम्ही स्वर्गात त्याला काही देऊ शकत नाही, तुमच्या मृत्यूनंतर तुम्ही त्याला काही देऊ शकत नाही. तुम्ही जिवंत असताना परमेश्वराला सर्वोत्तम ते देऊ शकता. आज तुम्हाला माहिती आहे ती गोष्ट कोणती आहे. जर तुम्हाला परमेश्वराचा आत्मा असे सांगत आहे की तुमच्या मुलाला तुम्हाला सेवेला पाठवायचं आहे, तर विलंब लावू नका, त्याला सेवा करायला पाठवा. हालेलुया. जर तुमच्या जवळ अशी एखादी कुठेतरी जमीन आहे जिथं कुठेतरी एका पास्टरला चर्च बांधण्यासाठी उपयुक्त येऊ शकते, आणि जर देव तुमच्याशी बोलताय ती जमीन त्याला द्या, कारण ती जमीन देऊन तुमच्याकडे अनेक एकर्सची जमीन येणार आहे. कारण यहोवा इरे कधी कुणाच्या ऋणात राहत नाही, कर्जात राहत नाही, तो तुमचे हृदय पाहत आहे. हालेलुया. बघा, मला तुम्हाला काही असे गैरसमज सांगायचे जे आराधनेबद्दल काही लोकांमध्ये गुप्त गैरसमज आहेत, आणि मी बोलू इच्छितोय. तो पहिला म्हणजे उपासना म्हणजे फक्त गीत गाणे किंवा संगीत वाजवणे नाही. उपासना, आराधना हे गीत नसून जीवनशैली आहे. गैरसमज दुसरा, मोठा आवाज, उत्तेजन किंवा चमत्कार म्हणजेच खरी आराधना. अशी आराधना बिलकुल खरी आराधना नाहीये. सत्य आहे, परमेश्वराला बाहेरचं प्रदर्शन नको आहे, तर तो हृदय बघत आहे. हालेलुया. गैरसमज तिसरा, चर्चला जाणं म्हणजे खरी उपासना. चर्चला जाणं खरी उपासना नाही. चर्चला जाणं चांगलं आहे, पण खरी उपासना जे काही शिकवले जाते त्याप्रमाणे वागणं. हालेलुया. आणि गैरसमज चौथा, जर मी खूप वेळ प्रार्थना केली तर माझी उपासना स्वीकारत जाईल. येशू म्हणाला, उगीच भरपूर शब्द वापरल्यानं काही फायदा होणार नाहीये, तुमचे हृदय परमेश्वराला हवंय. येशू खऱ्या उपासकांच्या, आराधकांच्या शोधात आहे. आज आपण त्या खऱ्या उपासकांपैकी आहोत काय? आपण त्या खऱ्या उपासकांसारखे कसे होऊ शकतो हा आपण विचार करूया. प्रियानो, देवाच्या वचनावर आधारित आपण उपासना करूया. सर्व शास्त्र लेख हे देवापासून प्रेरित असून ते प्रत्येक चांगल्या कामासाठी उपयोगी असं वचन सांगते. म्हणून देवाच्या वचनाप्रमाणे आपण आराधना करूया. उपासना करताना, आराधना करताना ती पवित्र आत्म्याने करूया, कारण जे पवित्र आत्म्याने चालवले जातात तितकेच देवाचे पुत्र आणि कन्या आहेत. हालेलुया. देव तुम्हाला यावेळेस आशीर्वाद करो. लक्षात ठेवा, आजपासून कुठल्याही प्रकारची दिखाऊ भक्ती किंवा मानवी अभिमान आम्हाला परमेश्वराच्या आराधनेमध्ये करायचं नाही. सर्वात खरी उपासना जेव्हा आम्हाला कोणी पाहत नाही तीच खरी आराधना आहे. हालेलुया. कारण परमेश्वर दिखाऊ अभिमानी लोकांचा विरोध करतो, तो गर्विष्ठांचा विरोध करतो, पण तो नम्र लोकांना कृपा देतो. हालेलुया. आमेन. देव तुम्हाला आशीर्वाद करो, आणि मी विश्वास करतो की खऱ्या आराधनेचं खरं स्वरूप आपण अब्राहमाच्या जीवनातून पाहिलेलं आहे. हालेलुया. या आपण यावेळेस छोटीशी प्रार्थना करूया. महान सेनाधीश परमेश्वर पिता, आजच्या दिवसासाठी तुला कोटी कोटी धन्यवाद. आजच्या वेळेसाठी तुला कोटी कोटी धन्यवाद. आज पुन्हा एकदा आराधनेचा खरा अर्थ तू आम्हाला समजावून सांगितला. आराधना आणि आज्ञापालन कसे एकमेकांबरोबर जोडलेले आहेत हे तू आम्हाला शिकवलंस. तुझे आभार मानतो पिता. आज आम्ही सर्वजण मिळून हा निश्चय करतो की परमेश्वर पिता, आम्ही आमच्या जीवनाद्वारे तुझी आराधना करू. आम्ही आमच्या जीवनातल्या प्रत्येक कठीण काळामध्ये परमेश्वर पिता तुझं आज्ञापालन करून आराधना करू. आम्ही क्षमा करून एकमेकांची आराधना करू. परमेश्वर पिता, आम्ही एकमेकांवर प्रीती करून तुझी आराधना करू. परमेश्वर पिता, आमच्या कामाद्वारे, आमच्या मनातील उद्देशाद्वारे तुझी आराधना होऊ दे. आमच्या प्रत्येक एका कृतीद्वारे तुझी आराधना होऊ दे. फक्त मेजावर नाही तर सर्वात अधिक आराधना मेजाच्या खाली होऊ दे, ही आम्ही प्रार्थना करतो. सारे गौरव मी केवळ तो येतो. येशू तुझे नाव मी प्रार्थना करतो, म्हणून तो ऐक पिता. आमेन, आमेन, आमेन. प्रभूची स्तुती असो. प्रियानो, जर तुम्हाला या संदेशांना अजून डीपली अभ्यास करायचा असेल तर तुम्ही आमच्या FGA चर्च कोल्हापूर या चॅनलवर जाऊन हा संदेश पुन्हा पाहू शकता. अनेक संदेश आहेत. तुमच्या प्रियजनांना हे संदेश पाठवा आणि आपण एकत्र येशूचे शिष्य बनूया. आणि जर तुम्हाला हा संदेश आवडला असेल तर तुमच्या प्रतिक्रिया खाली दिलेल्या नंबरवर आम्हाला जरूर कळवा. जर तुम्हाला काही प्रार्थना विनंती असतील तर त्या देखील तुम्ही आम्हाला कळवू शकता. देव तुम्हाला आशीर्वाद करो आणि खरी आराधना तुमच्याकडून होत राहो. गॉड ब्लेस यू.